ऑपरेशन सिंदूर नाव का दिलं गेलं आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा महिलांना सोडून त्यांच्या पतींना मारलं होतं। महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं होतं। त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या पतींना गोळ्या झाडल्या होत्या। त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी या मिशनचं नाव मिशन सिंदूर ठेवलं गेलं। भारतीय सैन्य दलाने या मिशन अंतर्गत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। दहशतवाद्यांनी यापुढे कोणत्याही महिलेचं सिंदूर पुसण्याची हिम्मत केली तर ते युद्धासारखं मानलं जाईल हा स्पष्ट संदेश या प्रत्युत्तरातून दिला आहे। भारताने एअर स्ट्राईक केलेल्या तळांवर कुठे किती दहशतवादी होते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भारताने स्ट्राईक केलेल्या तळांवर हजाराहून अधिक दहशतवादी होते। बहावलपूरमध्ये 250हून अधिक दहशतवादी, भिंबरमध्ये 60हून अधिक दहशतवादी, मुझफ्फराबादमध्ये 110 ते 130 दहशतवादी, चक अमरूमध्ये 70 ते 80 दहशतवादी होते, कोटलीमध्ये 75 ते 80 दहशतवादी होते, सियालकोटमध्ये 90 ते 100 दहशतवादी होते, तर गुलपूरमध्ये 75 ते 80 दहशतवादी होते। सर्वाधिक दहशतवाद्यांची उपस्थिती असलेले तळ उद्ध्वस्त करण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।